भोगावती नदीमध्ये स्पीड बोट चाचणी आपत्कालीन व्यवस्थापना पेण यांच्याकडून करण्यात आली आहे। पेण तालुक्यात 3 स्पीड बोट दिल्याचे समजते। सध्या रायगडला पावसाने चांगलेच झोडपले आहे। सगळीकडे पावसाचे पाणी साचले आहे। तसेच हेटवणे धरणाचे दरवाजे उघडल्याने भोगावती नदीचे पाणी वाढले आहे। आजूबाजूच्या खोल भागात पाणी साठल्याचे पाहायला मिळते। धरणे, नद्या व नाले तुडुंब भरून वाहत आहेत। तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार रायगडला रेड अलर्ट केले आहे। याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शासकीय यंत्रणा काम करत आहेत। शासन आपली जबाबदारी चोख पार पाडत आहे। तसेच पाताळगंगा, भोगावती, बाळगंगा, अंबा नदी या सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। त्यामुळे शासनाने आजूबाजूच्या परिसराला सतर्कतेचा इशारा केला आहे। त्याच पार्श्वभूमीवर पेण भोगावती नदीवर स्पीड बोट चाचणी मंडळ अधिकारी संतोष सर, तहसील कार्यालयातील कर्मचारी अभय नेने, पांडुरंग म्हात्रे, ज्ञानेश्वर पाटील, अक्षय माने, तरणखोप सामाजिक क्षेत्रातील दिनेश पाटील, हनुमान पाटील, बळीराम पाटील तसेच तरणखोप गावातील मंडळी उपस्थित होते। आमचे प्रतिनिधी पेण रायगडहून प्रकाश पाटील। ये घ्या तुमचा राकेश बच्चा ए दादा दादा लाइफ जैकेट दे, लाइफ जैकेट दे, लाइफ जैकेट दे, बसायला सांगलोय। ए थांब, डायरेक्ट पेनला जा। आता वाटत जबरदस्त हे नेताना काय ते पाणी नेते त्यांना बोट हे नेताना का पाणी नेते पाणी नेते असं वाटतंय। पण आता वरती चढते म्हणजे समजेल हा वावरती नेते त्या साईडला गेला वाहत आहे ना पाण्याचा तो नेते तिकडच अजून तो पण ना अजून जमन आहे ट्रेन मोबाईल शूटिंग काढा, शूटिंग काढा। दिनेश शेठ, दिनेश शेठ, अरे उडी मारा कोणतरी काढतात का बघा। शेठला सांगा उडी मारा। उडी मारे काढतात का बघ। असा राऊंड मारा वरचे आज खरोखरच महत्त्वाचा दिवस वाटत आहे। आपल्या इथे हा भाग जो आहे तो पेण तालुका पाण्याखाली जाणारा पेण तालुका प्रत्येक वेळी आपत्कालीन इथे घडतो आणि अंतोऱ्यासारखे किंवा सोनकार, उन्नती, कलवा, दादर या भागामध्ये आज खरोखर ज्या गोष्टीची गरज होती आपण तालुक्याने वैयक्तिक मी सुद्धा आणि तालुक्याने सुद्धा प्रत्येक वेळी तालुक्यामध्ये प्रत्येक मीटिंगमध्ये तहसीलमध्ये आपण प्रत्येक वेळी मीटिंगमध्ये आपण त्यांच्या मागणी केली होती की आपल्याला पेण तालुक्यासाठी स्पीड बोट असाव्यात आणि खरोखरच शासनाचे आभार मानावे लागतील की यावर्षी आपल्याला 2 स्पीड बोट मिळाल्या आहेत आणि त्याचं ट्रायल बेस आत्ता आपण या इथे आपल्या भोगेश्वरी नदीमध्ये घेतलेलं आहे। इथलं सुद्धा हे धोक्याची पातळी असणारे विभाग आहे आणि शासनाचे मनोमन आभार मानतो। अशा याच्यामध्ये आता आपल्या पेण तालुक्याला आपत्कालीन व्यवस्थेसाठी एक टीमसुद्धा तयार करण्यात येत आहे आणि ती टीमसुद्धा आता तयार झालेली आहे। आत्ताच त्यांनी ट्रायल घेतली, अतिशय चांगल्या प्रकारे उत्कृष्ट अशी एक ट्रायल इथे घेतली आणि आपलं प्रयोग यशस्वी झालेला आहे। पेण तहसीलदार, पेण प्रांत कलेक्टर
किंवा संपूर्ण आपल्या इथल्या म्हणजे असणारे सर्व नेते मंडळी, सर्व पक्षीय नेते मंडळी यांनी एक अतिशय मोलाचं काम केलेलं आहे. असंच पेण तालुक्यासाठी आपत्कालीन सहकारी राहावं.